नमस्कार, मी शेतकरी मित्र संदीप मुठाळ. मित्रांनो, आजचा जो एरिया आज बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील साखळी या गावी आलो. तर तुम्ही एक बाजूला विहीर पाहू शकता. एकदा विहीर दाखवा भाऊ. ही एक विहीर होती मित्रांनो. विहीर दिली होती आमचे जे गणेश पाटील उगले येतं, यांना एक विहीर दिली होती. तर यांची जी विहीर होती मित्रांनो, आता खोदकाम चालू आहे. सध्या तुम्ही पोकल्यान बाजूला पाहू शकता. खोदकाम चालू आहे मित्रांनो. गणेश पाटलाला जी विहीर सांगितली होती आणि आपण ज्याप्रमाणे पाणी सांगितलं होतं, तर त्याच हिशोबाचं पाणी आणि त्याच हिशोबाचं खडक लागलेलं आहे मित्रांनो. पण काय असते, मी सांगितल्यापेक्षा जे आमचे कास्तकार आहेत गणेश पाटील, तर हे तुम्हाला सांगतील पाणी कोणत्या स्वरूपात सांगितलं, कोणत्या स्वरूपाचं लागलं आणि खडक कोणत्या स्वरूपात सांगितलं होतं आणि कोणत्या स्वरूपाचं लागलं. तर गणेश भाऊ, तुम्ही सांगा, आपली विहीर किती फुटावर पाणी लागलं, किती तास चालते आणि कोणत्या स्वरूपाचं खडक लागलं आपल्याला? नमस्कार. आपल्याला जवळपास 18 फुटावर पाणी लागलेले आहे आणि ते जवळपास 3चा पंप 2 ते 2.5 तास समजा चालतोय. तो सध्या खोदताना 2 ते 2.5 तास चालते, पण रात्रभर थांबून किती वेळ चालते आपला पंप? रातभर थांबू. आपल्याला पूर्ण 2-2.5 तास चालतोय. तो 2-2.5 तास मित्रांनो. रात्रभर थांबून जर पाहिलं तर आज 2 ते 2.5 तास पंप लागला. कारण काय झालेलं आहे, या विहिरीला एकदम चांगल्या प्रकारचं चांगल्या सगळीकडून पाणी लागलेलं आहे मित्रांनो. आपण जर आज बिना आडे होलचं जर पाणी पाहिलं, तर यांचं जर 3 तास पंप चालत असेल आजच्या दुसऱ्या महिन्यात, तर एकदम बेस्ट पाणी असते मित्रांनो. कारण की सध्याचे जे वॉटर लेवल येतात भूगर्भातल्या पाण्याच्या, तर त्या कमी प्रमाणात झालेल्या आहेत 100%. कारण की ज्या हिशोबाचं आता पाणी भूगर्भात पाहिजे त्या हिशोबाचं नाही. कारण काय झालेलं आहे मित्रांनो, हिची जी लेवल आहे, हिची एक 18 फुटावर सध्या लेवल लागलेली आहे पाण्याची. कारण की 18 फुटावरचं जर पाणी जर आज आपल्याला 2-2.5 तास 3 तास चालत असेल, तर या विहिरीला 100% चांगल्या स्वरूपाचं पाणी आपण शक्यता दाट करता येते. कारण काय असते, लेवल जर खोल असते तर पाणी याच्यापेक्षा जास्त राहिलं असतं, पण लेवल जर उतळ असली तर हिवाळा भरणी मित्रांनो यांचा 100% चांगला पंप चालू करण्याची अपेक्षा आहे आपल्याला. कारण काय झालेलं आहे, वरच्या लेवलचं पाणी पुन्हा सगळीकडून विहिरी मित्रांनो. कारण की विहिरीला जर आपण आडवी होल टाकली तर त्या हिशोबात चांगल्या स्वरूपाचं पाणी यांना वाढण्याची शक्यता आहे. काय झालेलं कडक जो मुरुम आणि जो खडकाचा जॉईंट ढबऱ्या, या जॉईंटवर ज्यांना पाणी लागलेलं आहे ते चांगल्या स्वरूपात पाणी आज या विहिरीत येत आहे मित्रांनो. आणि गणेश पाटला जर सध्या जर क्षेत्र पाहिलं तुम्ही, तर पहा सगळे तुरीचं क्षेत्र इथं आहे. पण पुढच्या वर्षी यांच्या क्षेत्रात 100% हरभरा आणि गहू तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. काय असते मित्रांनो, आज त्यांना पाणी नव्हतं म्हणून त्यांनी तूर घेतली, पण याच्या आता त्यांनी विहीर खोदली. विहीर खोदल्याच्या नंतर त्यांना पाणी झालं. पाणी झाल्याच्या नंतर मित्रांनो ते आता 100% पुढच्या वर्षी इरिगेशन करतील ही अपेक्षा आहे. धन्यवाद.